अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी उद्योजक बनायचं. याचमुळे रोजरी हायस्कूलच्या माध्यमातून बिकम अ सीईओ इंटरप्रिनियर कार्निवलचं आयोजन जे आहे आज बदलापूर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. अर्थात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि प्रत्येकाचं स्वप्न साकार व्हावं सीईओ बनण्याचं, याचंच जे आहे सुरुवात आज आपल्याला या ठिकाणी करण्यात आलेली बघायला मिळते आहे. रोजरी हायस्कूल बदलापूर शहरातील एक नामांकित आणि चांगल्या दर्जाची शाळा जी आहे ती आपल्याला बघायला मिळते, ज्या ठिकाणी अनेक कार्यक्रम जे आहे त्यांचं आयोजन केलं जातं. लहान मुलांना, चिमुकल्यांना त्यांच्या लहान वयामध्येच उद्योजक बनण्याची संधी जी आहे ती घेऊन आलेली आहेत रोजरी हायस्कूल. आपण जर या ठिकाणी बघत असाल तर लहान लहान चिमुकले आहेत, त्यांनी आज त्यांचे स्वतःचे जे आहेत स्टॉल आपल्याला लावलेले बघायला मिळत आहेत, जे कशा पद्धतीने ग्राहकांशी संपर्क करायचा, कशा पद्धतीने बोलायचं आणि कशा पद्धतीने त्यांचा जो काही व्यवसाय असेल तो पुढे वाढवायचा, या संदर्भात आज आपण जर बघत असाल तर लहान लहान चिमुकले सुद्धा जे आहेत ते आपल्याला इथे वेगळ्या वेगळ्या वस्तूंचे स्टॉल लावताना बघायला मिळत आहेत. खरं तर बिकम अ सीईओ म्हटल्यावरतीच प्रत्येकाच्या मनामध्ये सीईओ हा शब्द जो आहे तो रोवला जातो आणि असं वाटतं खरंच आपणही सीईओ झालं पाहिजे. पण त्याची सुरुवात लहानपणापासूनच जे आहे ती रोजरी हायस्कूलच्या माध्यमातून करण्यात येताना आपल्याला बघायला मिळते आहे. सर्वांशी संवाद जे आहे ते साधणार आहोत. इथे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स घेऊन आलेले आहेत त्यांचे. तुम्हाला का वाटलं की हेच प्रोडक्ट सिलेक्ट केले पाहिजे? कारण हे प्रोडक्ट खूप जास्त टिकते आणि हे प्रोडक्ट आम्ही मार्जिन परवडणार, हे सगळे प्रोडक्ट कस्टमर्सला परवडणार आणि हे चांगल्या क्वालिटीचे आम्ही बघून आणलेले सिलेक्ट करून. हे कोणाला आवडते जास्त? क्ले इकडच्या स्कूलच्या छोट्या मुलांना, मुलींना, ज्यांना असं केमिकल फ्री क्लेस पाहिजेत ते लोक. त्यानंतर एज्युकेशन पर्पज साठी आपण एलसीडी पॅनल ठेवलेत. त्यानंतर क्वीज आपले क्यूब्स आहेत. त्यानंतर जर का आपले जे आपले म्हणजे त्यांच्या मम्म्या असतात, मम्म्यांसाठी ज्वेलरीज ठेवलेत आपण. त्यानंतर जे म्हणजे मिड रेंजचे मुलं असतात त्यांना कसे सॉफ्ट टॉईज आवडतात, सॉफ्ट टॉईज आहेत. त्यानंतर आपले आता हे ट्रेंडिंग मध्ये निघाले होते रॅबिट हेअर बँड्स, ते पण घेऊन आले, जे ट्रेंडिंग सामान असतात. त्यानंतर मून बॉल्स खूप चांगले जातात ते. मग आपल्यापाशी नेकलेसेस आहेत. त्यानंतर आपण किती बिझनेस झालाय आतापर्यंत आम्ही जर का असं रफली टर्नओव्हर बघायला गेलो तर 4,000चा झालाय. 4,000 5,000 टर्नओव्हर 5,000 जस्ट. म्हणजे सगळे जेवढे पण आपले ट्रेंडी आयटम्स असतात जसे क्ले, त्यानंतर एलसीडी पॅनल, हम लोग ने अपना पीओवी लिया कि हमको क्या क्या पसंद आता है क्या नहीं, तो सब हमारे एज के यहाँ पे, तो फिर उनको भी यही पसंद आएगा, तो हमने ये सब आइटम्स लिए. और गर्ल्स को भी टारगेट किया, इसमें हमने उनके लिए ज्वेलरीज ली है छोटी मोटी और सॉफ्ट टॉयज है. तर लहान वयापासूनच आपण जर बघा आणि जजेस सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याशीही संवाद आपण साधणार आहोत. खरं तर खूप डिफिकल्टीज राहणार आहे आज. आपण सर्वात पहिले मॅडम पासून सुरुवात करूया. रसिका मॅम आपल्यासोबत आहेत. मॅडम काय सांगाल? सर्वप्रथम खूप खूप कौतुक, कारण पहिल्यांदाच एवढा सुंदर कार्यक्रम जो आहे बघायला मिळतो बदलापूर. हो, आम्ही हे विचार केलं की मुलांना पलीकडे जाऊन पण काहीतरी शिकलं पाहिजे. कारण 21st सेंचुरी स्किलच्या बद्दल जेव्हा आपण बोलतो तर मुलांना व्यवसाय पण यायला पाहिजे. कारण लाईफमध्ये 2 ऑप्शन नेहमीच पाहिजे असतं मुलांना, जिथे ते अभ्यास पण करतात, व्यवसाय पण शिकतात. आणि व्यवसाय शिकताना त्यांना कम्युनिकेशन कसं केलं पाहिजे, प्लॅनिंग कशी केली पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी घेणं काय असतं, हे सगळं या माध्यमातून ते मुलं शिकतील. आणि आज जे काय प्रॉफिट त्या मुलांना भेटणार आहे ते सगळं आम्ही मुलांमध्येच डिवाइड करणार आहे. म्हणजे त्यांनी स्वतःहून त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केलंय, त्यांनी स्वतःहून एफर्ट घेतले, पेरेंटनी पण आम्हाला खूप खूप सपोर्ट केलाय आणि आमचे टीचर्स पण मुलांना गाईड करतात की कशा पद्धतीने त्यांना हा बिझनेस करायचा आहे. तर आम्ही नेहमी विचार करतो की आम्ही अॅन्युअल डे सेलिब्रेट करतो, पण अॅन्युअल डे मध्ये मुलांना रिटर्न्स काही नाही मिळत. म्हणून आम्ही विचार केला की सीईओ ऑफ द कॅम्पस आम्ही हा कार्यक्रम करूया. हा फक्त एक कार्यक्रम नाहीये, पण मुलांना एक अपॉर्च्युनिटी आहे की त्यांना खूप काही आज रियालिटीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळेल आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूपच आनंद आहे. थोडक्यात काय सांगाल कसं वाटलं? ऍक्च्युली मॅडम सगळंच बोलल्या, पण मी याच्यात एक ऍड करू इच्छिते की आज मी जो उत्साह अॅन्युअल डेला नसतो तो मी आज पालकांमध्ये पण बघितला. सकाळपासून पालक आणि मुलं एकत्र होऊन हे सगळं सजावटीमध्ये होते आणि आज स्कूलला एक नाविन्यच आलंय या सगळ्या गोष्टीमुळे. तर डेफिनेटली आज तुमच्याकडे खूप सीईओ आहेत. भरपूर. माझा एक स्टुडंट माझा सीईओ आहे. कोणीही पण जिंको, पण आज त्यांनी एक लाईफ स्किल शिकलंय असं मला वाटतं.
अर्थात जजेस सोबत आपण चर्चा करणार आहोत. खूप डिफिकल्टी असणार आहेत सर तुमच्यासाठी. अर्थात तुम्ही सुद्धा एक यंग एंटरप्रेन्युअर आहात, यंग बिझनेसमॅन आहात. काय बोलाल आज? प्रथम तर रोजरी हायस्कूलचा धन्यवाद की त्यांनी आम्हाला पात्र समजलं आणि आम्हाला जज म्हणून बोलवलं. आधी तर पेरेंट्स आणि स्टुडंट्सने खूप एफर्ट्स घेतले आणि एवढी मेहनत करून हे सगळं उभं केलं. आणि प्रत्येक स्टॉल नाविन्यपूर्ण आहे, प्रत्येक स्टॉलमध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि जजिंग म्हणजे जजिंग पेक्षा मी हे म्हणेन की मुलांना आपल्याला मोटिवेशन द्यायचं, इन्स्पिरेशन द्यायचं आहे. कारण टुडे इज द एरा ऑफ एंटरप्रिन्योरशिप. व्यवसाय आला पाहिजे आणि व्यवसाय बरोबर त्या लाईफ स्किल्स पण शिकतात. पब्लिक स्पीकिंग झालं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग झालं, कम्युनिकेशन झालं, तर हे सगळ्या माध्यमातून ते शिकतील. तर इथे त्यांना जजिंग पेक्षा जास्त आम्हाला मोटिवेशन द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त व्यावसायिकांना पुढे घडवायचंय. हो हो, आम्ही सगळ्यांच्या मदतीने घडत आहोत, तसंच घडवायचंय. हा. काय बोलाल? आज काही वेगळा व्यवसाय बघायला मिळाला काही? हो, आज खूप यांच्या रोजरी स्कूलमध्ये जे बघितलं, जे इव्हेंट साजरा केलेत, मला वाटत नाही की अजूनपर्यंत बदलापूरमध्ये अशा कुठल्याही शाळांनी असा इव्हेंट ऑर्गनाईज केला असेल. कारण की हा मी जेवढापासून बघतोय 25 वर्षापासून हा पहिला असा इव्हेंट आहे की जे पॅरेंट्स आणि स्टुडंट्स एकत्र येऊन हे गोष्ट कामं करतात. त्यांच्या स्टुडंट्सला ते प्रोत्साहन करतात की त्या गोष्टी कसं बिझनेस कसं गेला पाहिजे म्हणून. आता जजिंग मी करतो, बघू त्याच्यामध्ये कसं निवडून येतील. खूप टफ जातं ऍक्च्युली, कारण की स्टुडंट्स जे आहेत ना ते त्यांना अशा प्रकारे बेसिकली जे नॉलेज आहे ना, तो असं वाटतं की त्यांनी शिकून आलेत म्हणून प्रॉपरली एकदम. तर बिझनेस बद्दल नॉलेज एवढा या लहान वयामध्ये खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. काय बोलाल थोडक्यामध्ये? फर्स्ट तर थँक्यू रोजरी हायस्कूलच्या ऑथॉरिटीजला, डिग्निटीजला की त्यांनी आम्हाला बोलवलं इकडे. आणि मी भरपूर कार्निवल्सला गेलेली आहे, बट दिस इज द फर्स्ट टाइम की इकडे आम्हाला रिपिटेटिव्ह गोष्टी दिसत नाहीयेत. प्रत्येक स्टॉलमध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे यांचं फूड डिफरंट स्टेट्समधून त्यांनी डिफरंट आम्ही मेन्यू आधीच बघितला होता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टॉलवरती काहीतरी वेगळं दिसतंय. असं नाही की सेम 2-3च गोष्टी त्यांनी ठेवल्या आहेत. आणि याच्यामधून मुलं पण घडतायत, पालक पण खूप इंटरेस्ट दाखवत आहेत आणि खूप सुंदर, वेगळा आणि इम्पॉर्टंट असा इनिशिएटिव्ह घेतला आहे रोजरी हायस्कूलने, असं मला वाटतं. थँक्यू सो मच. स्पेशल थँक्स टू रोजरी हायस्कूल की एक नाविन्यपूर्ण फेस्टिवल जो आहे, कार्निवल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. म्हणजे एकाच ठिकाणी आपण जर बघत असाल तर अनेक आज जे आहे स्टॉल या ठिकाणी आहेत. आपण परत बघणार आहोत, काही वेगळे स्टॉल आहेत. म्हणजे बिकम अ सीईओ ही जी कन्सेप्ट आहे ही बदलापूरमध्ये प्रथमच जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. खरं तर रोजरी हायस्कूलच्या माध्यमातून अनेक वेळेला असेच नवीन नाविन्यपूर्ण जे आहेत फेस्टिवल असू द्या, कार्निवल असू द्या, यांचं आयोजन केलं जातं. नमस्कार. काय बोलाल, कसं वाटतंय आज? बहुत ही अच्छा, काफी अच्छा लग रहा है. अभी ये स्कूल में हमारा बच्चा अभी क्लास 8 में भी पढ़ रहा है और हर एक साल एनुअल फंक्शन इस स्कूल में ऑर्गेनाइज किया जाता है और इस बार एनुअल फंक्शन के जगह पे कार्निवल फेस्टिवल ऑर्गेनाइज किया गया है. और आप देख रहे हैं यहाँ पे बहुत सारे खाने के स्टॉल लगे हुए हैं, बच्चों के गेम्स के स्टॉल लगे हुए हैं और हर एक स्टॉल पे सारे पेरेंट्स, उनके साथ में आए हुए बच्चे, सभी लोग एंटरटेन कर रहे हैं, उसमें भाग ले रहे हैं. और खाने के स्टॉल पे भी हर एक तरह के जायके का मजा लिया जा रहा है. यूपी की रसोई हो, केरला का हो, बिहार का हो, महाराष्ट्र का हो, ये सभी जो है वो काफी अच्छे ढंग से ऑर्गेनाइज भी किया गया है. और मैं स्कूल के प्रिंसिपल और स्कूल की डायरेक्टर मैडम को भी बहुत बहुत धन्यवाद देता हूं, जिन्होंने ये साल जो कार्निवल फेस्टिवल का ऑर्गेनाइज किया है और सारे पेरेंट्स को और सारे बच्चों को इस वे में इन्वॉल्व किया है ताकि वो अपने आप को एक मॉडिफाई कर सकते हैं, अपने आप को एक तरह से जागरूक भी बना सकते हैं कि हम कैसे मार्केटिंग कर सकते हैं, कैसे कम्युनिकेट कर सकते हैं पेरेंट्स के साथ में. तो ये काफी अच्छा, इस बार का प्रोग्राम अच्छा लग रहा है, मुझे काफी अच्छा लग रहा है. थँक्यू. धन्यवाद मॅडम. थँक्यू. हाय. काय बोलणार, काय घेतलंस? हे मून बॉल आणि तुला काय बनायचं आहे? तुला काय बनायचं आहे? क्रिकेटर. क्रिकेटर बनायचंय. तेव्हा बात आहे, छान. नक्की बनणार तू. काय? हा चालेल. हा नाही चालेल. छान. आपण जर बघत असाल इथे तर लहान मुलांमध्ये आतापासूनच उद्योजक बनायची जी काही संधी आहे, जी काही स्वप्न आहेत ती आपल्याला इथे दाखवली जात आहेत. आणि हेच प्रोत्साहन जे आहे ते कुठेतरी मुलांना उंच नाव जे आहे करण्यासाठी मदत करतं. छान. लहानशी मुले आहेत.
इथे बघा किती गर्दी आहे. यांनी काय आणलंय माहित नाही, कुठले प्रोडक्ट आहेत, पण प्रचंड गर्दी आपल्याला यांच्या स्टॉलवर बघायला मिळते. काय घेतात तुम्ही, काय खरेदी करत आहात? आम्ही ऍक्च्युली हिला छोटी साडी घेतोय, त्याची पाहिजे. काय घेतलं बाळा? अजून घ्यायचं? काय एवढं बॅग करून घेतलंय? बॅग पण इथूनच घेतली का? क्या बात आहे. एवढं खरेदी केलंय आज? मजा. आज खूप खूप खरेदी आज. चला. स्टॉल आपण बघत आहात लहान लहान मुलांचे. लहान लहान मुलं आहेत. हाय हाय. काय तुमच्या इथे आज बॅग आहेत? हो, आमच्याकडे बॅग आहेत, अलग अलग व्हरायटीचे. तुम्ही बॅगच का सिलेक्ट केल्या? कारण की हे लोकांसाठी डेली नीड साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे इको फ्रेंडली आहेत. हुशार आहेत. छान. विकले जातात का? हो. काय करणार नंतर पैशांचं? बघूया. नाही, तेव्हाच बघूया. पार्टी करणार? नाही. अरे बघा, लहान लहान मुलं जे आहेत अगदी आनंदी आहेत इथे. आणि यांनी पण खूप काही काही आणलंय विकायला. आपण बघत आहात. हाय हाय. आम्ही ओळखतो तुम्हाला. थँक्यू थँक्यू. हो बरोबर. हे आमचे यंग एंटरप्रेनर किड्स सीईओ आहेत तुमच्याकडे. बघा किती मोठे सीईओ आहेत. हे काय मग कसं विकतायत? ये टिफिन बैग है, इसमें आप लंच लेकर जा सकते हो स्कूल, और ये बहुत स्मार्ट और कन्वीनियंट है. इसमें आप बुक्स में ऑयल स्टेन्स भी नहीं लगेंगे. ये बनाना कैसे, और ये स्लिंग शॉट है, इससे आपका एम और फोकस बढ़ता है. और ये 150 रुपीज का है. ये माइंड बिल्डिंग गेम है. इसमें अगर आप कुछ भी बना सकते हो. देखो इसमें ना सैंपल्स ये आप कुछ भी बना सकते हो इसमें. और ये बहुत क्रिएटिव है. और ये जस्ट थँक्यू थँक्यू. एक मिनिट. ठीक आहे. इथे काय गॉगल्स आहेत? क्या बात आहे. किती गॉगल विकले गेले? आता 18 किती विकले जाणार आहेत? 32. हो हो. हे असं एकदम कॉन्फिडन्स पाहिजे भारी. इथे पण प्रत्येक स्टॉलला एक वेगळं वेगळं जे आहे आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रोडक्ट जे आहेत ते. गेम सुद्धा आहेत. म्हणजे अजून काय पाहिजे आपले लहान मुलं जे आहेत गेम सुद्धा ठेवले. ठीक आहे. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.